बापा या रे कोणतरी या रे लवकर. माझा माझा जीव घेते आसवत जीव घेते बापा. अरे हो इकडे नामदेव सरपंच या रे. नामदेव आता कसं करता बाबा कसं करता. तिचं पानं उभंच झालं ना बापू. याला कसं हकलता आता कसं हकलता कसं. याला हकायला एकच पर्याय आहे. टेंबा करा आता माचीच्या जाय माचीस जीव पेटून आगीले भेटे हे आगीले टर भेटे पळूनच जाते डायरेक्ट. आगीला सहारा घ्या लागेल आता आपल्याला. बरोबर तसंच करायला लागेल. नाही तर जायचं टिनार कुदीन तुकारामचा जीवच घेते मग ते कुदलं की पाण्यात जर रट्टावली तुकारामची. हो आला बरं टेम्पो घ्या चला. आणि तुमचं बनेल काढा बनेल बांधू गेली आणि पेटून देऊ. टेंबेल भेटे आग केल्याशिवाय भेट नाही काय लोक. हो घ्या बापा बनीन घ्या चला. ओ नामदेव ओ सरपंच अरे बोळ्या ये ना रे ओ ये ना ओ बोळ्या. जीव घेते रे बाबा जीव घेते बाया. तोंडच म्हणता वाचून आला. थांब ना बा शांता ठेवून आम्ही येऊन राहिलो ना. आता काय भाऊ आता कसं रट्टावली त्याची बी फाटली ना हातभर. काय करीन कल्ला करीन नाही तर काय तर. बोलू नका बरं नामदेवराव तुम्ही जास्त. चला पै आपलं काम करा. चला टेंबा घ्या. अरे बाबा अरे बघा नामदेव सरपंच. का बापा आगीली भेटी की नाही बापा. हे तो उभं राहून राहिला तट्ट का आपल्या उरा येते काय नामदेवराव. नाही तदलो आपल्या हाती टेम आहे तदलो काहीच नाही करत ते. टेंब्याला वेगळ्या भेटते ते आगीले म्हणजे टरला देते जाते ते. थांबणार नाही जास्त थांबणार नाही ते. उभं राहिलं तरी म्हणता तुम्ही जाते हे काय तर काही जाणं फान काही नाही जाते. नाही जाते फाटली त्याचे हातभर. आता टेंब्याला सारा येणार आपल्याला हो. त्याची आता ही खिजेलाच बंदी अस्वल आपल्या प्राणघातक हल्ला करतात असते. त्यासाठी कसा टेंबा आता प्रत्येकाच्या हाती. तुकाराम भाऊ येणार रे खाली येणं आता गेलं ना अस्वल. ओ बापा मी नाही येत खाली बाबा. खाली असतो तो जीव घेतला असता ज्यानं वर टिनार आलो बाबा. बस पकडलं होतं मले त्यानं गुदगुल्या गुरगुर वाढलं असतं बो. अस्वल आहे ते सोपी आहे का. तुम्ही वरच या खाली थांबू नका. खाली थांबले की जीव घेते ते. सरपंच आपण झालता टीना खाली बसणं बरोबरच नाही. तो करा म्हणून राहते बरोबर आहे. वर बसलं की नाही आपण की कसं चाल म्हणजे एवढा टाइम भेटते आपल्याला. येणच ना आता देतास येणच ना एवढ्या येईनच तो घडी बंदूक घेऊन. त्यावर यारे घडव विचार करू नका बा. हे सैन्य येलाय ना अस्वलाचं. कसं घोर करून टाकीन ना अस्वल. यानं लवकर वर यानं टिनार बसानं बा या. मग गप्पा मारा लागलंच तर. हो तो करा भाऊ तू म्हणतो तसंच बा. येतो आम्ही वर येतो बाबा बसाले. खाली काही बसत नाही रे बाबा. येतो वरच येतो. चला सरपंच चला बरं. तीनच हे सेफ्टी जागा आहे राहतं बस. खाली बसलं कधी कोण येईन काही सांगता येत नाही. 2-4 राहिले तर आपली जनके सांभाळायचं. टेंबान फेमा गेला मग चुल्या टेंब्याली भेटते 2-4 असली की. चला आता तुम्ही येऊ म्हणता चला वरच बसू बाबा टिनार. चला वहिनी बंदूक कुठे. सरपंचाची बंदूक कुठे. बंदूक द्या बंदूकचं काम. आमच्या घरी कायचे बाबा बंदूक आणि फंदूक काय बोलू राहिले तू. आहे ना बाबा सरपंचानं मला सांगितलं ना की बंदूक आहे म्हणे माझ्या घरी घेऊन या. मोठं संकट आलं ना आपल्या गावात. संकट आलं ना वहिनी असं करू नका. तुम्ही द्या ना बंदूक कुठे आहे. कोड्या कोपऱ्यात लपवले तुम्ही. देवदास आमच्या घरी बंदूक नाही ना बाबा. तर माणूस काही बोलते. आमच्या घरी काही बंदूक बाबा. कोणा बंदूक पाहिली मी नाही पाहिली अजून. मी खोटं नाही बोलू ना. गावात संकट आलं ना. काय बोलाल त्याच्यावर विश्वास ठेवा ना. मी काय बाबा का माणसं उडायला चालवली का बंदूक. द्या ना लवकर द्या ना. तुम्ही जर बंदूक नाही देसाल तर तिकडे लोकांचे जीव जातील ना बाबा. जीव जातील ना लोकांचे. बंदूकच नाही तर कुठून द्या बाबा बंदूक तुम्हाला. काय माणसं उडायला देऊ का बंदूक दिली की तू आणून द्यायचा पत्ताच नाही. मग तू काय जीव घेशील तू त्या बंदूक ना. अंजरात घरशी ना मला तुला काय खरं आहे बाबा. देवदास काही बंदूक नाही बाबा आमच्या घरी. तुम्ही जा बरं आता. कोणतं संकट आलं बाबा. एवढं बोलून राहिले संकट आलं द्या लवकर. वहिनी मी काय खोटा बोलणारा माणूस आहे का. खोटाड्या नाही ना मी. आपल्या जंगलामध्ये अस्वल आले ना अस्वल. सरपंचाचा जीव धोक्यात आहे ना. सरपंच वावरात आहे ना. मी माझा जीव मोठीच घेऊन घरी आलो गावात आलो फक्त बंदूक न्यायसाठी. बंदूक असली तर कसं गोळी चालवून ते कसं अस्वल खलास करता येईल. पण मग तरी काही शस्त्रच नसले तर मग काय करा. माणसाचा जीव जाईन की नाही. द्या बंदूक कुठे आहे तर. बाबा देवीदास तुम्ही बंदूक साठी तर काही फेकून राहिले बाबा. आता सरपंचाचा जीव काय धोक्यात आहे. काही तर माहिती वावरात जायला बसलात बा. काही काय ऐकत नाही बा वहिनी.
व्यवस्थित लटको नाही गड्या चाल ही वरती पटकन जबरदस्ती घेऊन चालला जायतो आता बाबा देवीदा तुम्ही का आमच्या घरावर का आफत आणता का बाबा बंदूक नेसान कसर कोणाचा खून गिनन आरोपी आमच्यावर हे काय तुम्ही करू नका नेऊ नका ते बंदूक वहिनी हो म्हणून मी देतो नाही म्हणून मी देतो तुम्ही खोटा काय बोलला बंदूक नाही सरपंच सांगितली मला वावरात काम आहे ना अस्वल आले आणि तुम्हाला समजते की नाही काही का आमचा जीव गमत आहे समजत नाही तुम्हाला सांगून राहिले तिले अस्वल आले तरी ऐकत नाही कधी बंदूकच द्यायला तयार नाही का आम्ही का माणसं मारायला आलेली का पिना बुडायचं मडकले कधी बाई चाल चाल लवकर पटकन घे बाबा जीव धोक्यात आहे द्यायला चाल लवकर सरपंच द्यायला वाचवत आहे आपल्याला त्याची काही फिकर नाही लेखायची विधवा होईन ना तिकडे अस्वल खलास करीन नवल्याले पण नाही चिंताच नाही वावरात आल्या म्हणते तू अरे वावरात अस्वल आले ना ते सगळं थकलो मी आणि शेवटी जबरदस्ती बंदूक घ्यायला घेऊन न्यायला पण राहिली आता घरात घुसून आलो वस्ताने येऊन राहिला मी नाही म्हणून राहिली ना तरी जबरदस्तीने थांबतो बनावऱ्याला येऊ दे मग सांगतो तुला काय आहे ते नाव सांगतो तासवल आलं काय आलं कोणत्या आपल्या जंगलात तासवल येतात का काही तर माहित सांगते देवी जास्त म्हणाले पटेल असं तर सांगा नाही मला फोन करायला लागेल त्याला काय आहे काय नाही हा देवीदासनं बंदूक नेली सांगा लागेल ना हो बोला ना डॉक्टर साहेबाला बोला ना अरे भाऊ पहिले पैसे तर जमा करा पैसे जमा केल्यावर साहेब येतात डॉक्टर साहेब अरे बाबा इलाज करा ना मग देतो ना पैसे आम्ही काय पोहून चाललो का बापा बंद बिल घ्या ना तुमचं पण पहिले तपासा सही हा गळ्याले मर्यादनं जित्यात आहे तो अटीचा पहिले पैसे जमा करा लागतात काउंटरवर मग इलाज चालू होते पुढे असं काम नाही अटीचा पहिले पैसे जमा करा मग इलाज घ्या पुरे कुत्रे खायला दिसतात मुले हातीने लावणार डॉक्टरले बोला ते नाही म्हणतो पैसे जमा करा म्हणते सायला पहिले रोजच्या माणसाचं काही बोललं नाही येईल पैसा पाहिजे फक्त पैसा जीव गेला चालते आता बरं आणून राहिले ना पैसे इलाज तर करा डॉक्टरले बोला आणि बाबा सलाईन गोया काय तपासायचं सही अरे अस्वलानं हमला करायला आमच्या गळ्यावर अशानं तुम्ही जीवन गमवसा तुमचा आण्याचा खाण्याचा पैसा आम्हाला नव्हता आता रेडी आहे का पैसा सध्या कॅशसाठी सा फेका हा पेशंटच तर अंदर घेत नव्हतो आम्ही पण तुम्ही 4,000 जमा केले म्हणून अंदर तरी घेतला कसं पुरी कसं 50% अमाऊंट जमा करावं लागते तर तो इलाज चालू होते भाऊ तुमच्या हॉस्पिटलला कसं आहे नगदम चकदम पैसा पाहिजे उधारी गोष्ट चालत नाही डॉक्टर साहेबाचा डायरेक्ट सांगणं आहे असं त्याच्या जो पैसे नाही त्याचा इलाज अडचा होत नाही बरं बा नवीनच नियम आहे राजा अरे बा इलाज तर करा सुरू पैसे नाही दिले तर आम्ही गुन्हेगार पैसे देतो ना आम्ही पैसे देत नाही असं नाही पहिले त्याचा जीव वाचवा तुम्ही काय बा बरं काही माणुसकी किनुसकी आहे की नाही तुम्हाला काही अरे माणूस मरून राहिला आणि तुम्ही म्हणता पैसे जमा करा पैसे का पैसे काय उरावर नाही सांग काय बांधून अण्णा बरं उमरा कोणता डॉक्टर आहे तू बोलतो मी त्या बरोबर अजिबातही माणुसकी नाही भाऊ काय सांगून राहील ती माणुसकी विषय एवढं वाटत नाही तुम्हाला सरकारी दवाखान्यात घेऊन जा तुमचा पेशंट जावा तसं चांगला इलाज होते अरे काय आणलं प्रायव्हेटमध्ये पैसे नाही तुमच्या पोत्यानं पैसे घेणं पे थांब नव्हतं आता कसं आम्ही वावरातूनच इकडे आलो म्हणून पैसे करून आला बे सगळ्या कसं आहे सरकारी दवाखान्याची व्यवस्था चांगली नाही रे डॉक्टर आहे तरी आपण ड्युट्या करत नाहीत ना तुमच्यापेक्षा अव्वल डॉक्टर सरकारी दवाखान्यामध्ये ती येत नाही त्याचे प्रायव्हेट चालवतात ते म्हणून तो घोर आहे म्हणून तर प्रायव्हेटमध्ये आम्हाला मरावं लागते इकडे आम्ही तुमचं तोंड पाहायला हे नाही आम्हाला काही सांगू नका अजिबात सांगू नका पैसे असतील तर इलाज होईल बुडता नाही तुमचा पेशंट उचला त्याला घेऊन जाडून सरकारी दवाखाना जिंदाबाद अरे बाबा कम्प्युटर साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे आमचा मित्र आहे अस्वलानं हमला केला त्याच्यावर जीव वाचवा त्याचा डॉक्टरले बोला फक्त 5 मिनिटं मी पैसे आणतो ना पैशाबद्दल नाही ना विषय पैसाच आहे आपल्याजवळ बोला फक्त डॉक्टरले बोला काय भाऊ आता मी बी तुमच्यासारखाच माणूस आहो आता म्हणलं असं डॉक्टर साहेबांनी डायरेक्ट सांगितलं की पहिले ॲडव्हान्स जमा करायचा 50% अमाऊंट जमा करायची मग इला सुरू करायचा तर माझं याच म्हणजे डॉक्टर साहेब सांगा ना मी काय करू सांगा आता मी पगार एक माणूस आहे बाजे सांगितलं ते मी तुम्हाला सांगून राहिलो आता मला का माझा जीव तुटून नाही राहिला काही माणूस मरून राहिला डॉक्टर येऊन नाही राहिला पैसा करून राहिला पण आता अंदरची गोष्ट आहे बरं सांगसा डॉक्टरली तुमचा माणूस म्हणजे हो बापा घरा गोटे आम्ही काही सांगत नाही फक्त जराशी व्यवस्था लाव तू फक्त बोला अटीचा डॉक्टर साहेबाला चेकअप करायला काय पोझिशन आहे काय नाही आम्ही लागलं पैशाची तू अंदाज नाही ना पैसे पोते जाणतो पैशाचे बरोबर बा डॉक्टर साहेबाला बोलवलं मग ते चालेल इकडे झाले जमलं ते सर्व व्यवस्थित आहे होश येते काही अशी काळजी करण्याची गरज नाही आहे संध्याकाळपर्यंत त्यांना होश येऊन दे फक्त कसं काय यांनी बिल वगैरे केलं ना जमा केलं की नाही सर हे आता करतो म्हणतात बिल त्यांची 50% अमाऊंट आधी घ्यायची तुम्हाला मी सांगितलेलं आहे ना
आणि त्यानंतर कसं इलाजासाठी मला बोलवायचं. हो साहेब साहेब पैसे आणतो ना, पैसे टेन्शन ना घेऊ ना तुम्ही, टेन्शन ना घेऊ ना. पैसे लिहि खा खा करून आता का उरा नेणार का बाजून डॉक्टर द्या तुरे पैसे. हा डॉक्टर साहेब एकूण 1 रुपया देतो आम्ही. हा फक्त आमच्या गाडीची कंडिशन काय काय ते तेवढं सांगा फक्त. काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. संध्याकाळपर्यंत त्यांना होश येऊन जाईल. फक्त तुम्ही पैसे जमा करून द्या, नंतर पुढचा इलाज सुरू होऊन जाईल. काही म्हणजे सुया गोया इंजेक्शन वगैरे द्यायचं आहे ते आम्ही पुढे ट्रीटमेंट सुरू करतो. हो या साहेब, काय करणार मग? कुणाला मदत सांगा बरं. काय बेकार डॉक्टर आहे ना, पेशंट इकडे मरून राहिला लेखाले हे नाही. जरा ही क्यू नाही बा. हे की बा गळ्यातली चेन देतो मी तुम्हाला, दवाखान्यात ठेवतो तुमच्या. बापा पैसे हे इलाज करा त्याचा. ते तुमचं तुम्ही बाबा काउंटरवर जाऊन टाकायचं. मग मी जागाच इलाज सुरू करतो. चला बा चला, सोने चेन देतो मी, घरी बुडायला फोन लावतो पैशासाठी. हो हो चला चला. बा कसायापेक्षा बेकार आहे बा. पैसे घेतल्याशिवाय काहीच नाही बा. सुई ना गोई ना काही ना काही. बरं मरून राहिला तो माणूस, अस्वला हमला केला ना. तिरामगड्या गावामध्ये असं भनभनच वाटून राहिलं. असं वाटते कोणीतरी मेलं गावामध्ये. मशान शांतता, असं भयान वाटते बिलकुल. अवघड्या सकाळी कुत्री ओ करत बा, मेल्याचाच आवाज करत. मला असं भयान वाटून राहिलं, असं करमूनच नाही राहिलं गावामध्ये. असं वाटतं काहीतरी झालं गावामध्ये, कोणतरी मेलं गावात. आपल्या गावात काय ना काय अनहोनी होतेच गड्या. हा कुत्रे वळलावले सकाळी होतेच, काय ना काही कुत्रे वळलावले की होतेच. कोणा कोणी मरते. काय माहित कोणा नंबर लागते बा. बा उठलो तापासून असं भनभन भनभन वाटून राहिलं. काय माहित आता कोणा नंबर आहे, कोण मरते. अरे पाय रे, मोठा पाटील बी आला रे इकडे. त्याला करमत नशीन भाऊ, भनभन वाटलं असेल त्याला बी, म्हणून तर आला तू इकडे. हा गळ्या घरी त्याला भनभन वाटत असेल म्हणून तर आला तू इकडे. वाचवले आहेत माझ्या दोन्ही सोबती आहेत थोडीसा. येईल सांगू बाबा की असं असं झालं म्हणून गावामध्ये. चाल बापा. अरे बापा कुकडे फिरून राहिला रे बा तू गावामध्ये. गावात काही झालं तुम्हाला माहित आहे की नाही? माहित आहे की नाही काही? नाही कोणी आम्हाला काहीच माहित नाही, पण भनभन वाटून राहिलं बा गावामध्ये. कसं वाटतं कोणतरी मेलं कसं वाटून राहिलं बा. ते घात करमूनच नाही राहिला. आज सकाळपासूनच भयान भयान वाटून राहिलं. काय झालं, कोण गेलं रे आपल्या गावात? बा मेलं गेलं नाही कोणी. आसपल आला ना आपल्या जंगलामध्ये, त्या झुंबऱ्यावर हमला केला. हमला तुला कसं माहित रे बाबा? तू तर बंगल्यात असतं बशी. तुला बरं माहित. जंगलातली गोष्ट आम्हाला माहित नाही. काही सांगून राहिला का तू? कायचा आसवलं कायचा फासवलं आपल्याकडे. काय फेकत नव्हता दोन झिंबऱ्यात सकाळीच तवारात गेला. मला कसं माहित? मापोरगाच्या पोराच्या सोबती नाही का तो? मापोरगा सोबत होता ना, रखवलेला होता ना तो वारा झिंबऱ्या. त्याच्यावर हमला गेला ना आसवला ना. त्याचा मला फोन आला मापोराचा. बेकार आहे रे. मग गेला का तू? मेला का मग? मेला का झुंबऱ्या? म्हणून तो भयान भयान वाटे गड्या गावामध्ये. मग चला मग व्यवस्था करायला लागली मग पुरा हिरोची. तर मर्यारी आलेले को तुम्ही? अरे हमला केला फक्त, मेला नाही तो. दवाखान्यात नेला पोरगा म्हणे. बाबा म्हणे मी दवाखान्यात गेला. त्याचा फोन आलता म्हणले. पण तुम्हाला सांगायला तुम्ही तर मेळ्या या गोष्टी करून राहिले. नाही आता कसं, आता आसवलाचा हमला म्हणतो तो काय कमी हमला असेल काय? आसवल असती तेव्हा. वाचो रे बापा त्या पोराले, वाचो बापा. पुरा फोन. हा हॅलो बाबू. हा बोल बाबा. डॉक्टरले अजून पैसे पाहिजे होते. बाबू पैसे चिंता नको करू. त्याची तब्येत कशी काय झुंपरची? कशी काय तब्येत आहे त्याची? हो आता तब्येत चांगली आहे त्याची. आला तो होसवर आला. आता बोलून चालून बी राहिला. तर कसं तुम्ही लवकर पैशाची अरेंजमेंट करा. डॉक्टर कसं पैशाशिवाय काहीच करत नाही म्हणते. पैसाच पाहिजे आली. बरोबर बाबू तू टेन्शन पैसे घेऊ नको ना. त्या डॉक्टरले सांग पैसे तुझे जेवढे होतील तेवढे दिले जातील म्हणा. आम्ही का लुच्चे लोक आहो का? शेतकरी आहो म्हणा आम्ही. देतो ना पैसे. पैशाची टेन्शन घेऊ नको बाबू तू. मी आजच संध्याकाळी पैसे आणून देतो तुला तरी सांग. हा डॉक्टर काहीच ऐकत नाही ना. ह्या लय पैसाच पाहिजे आली. नाहीच म्हणते तुम्ही कोणी असा म्हणते काही घेण देण नाही. पैसा आणा म्हणते तर तो इलाज. बरं बरं बाबू बरं. तू टेन्शन न घेऊ. पोतळी आणून ठेवतो पैशाची. पैसाच खायला का डॉक्टरले म्हणा. फक्त जीव वाचो म्हणा त्याचा झुंबरचा. मेला नाही पाहिजे. हा बाबा चला मग ठेवतो डॉक्टराला. बरोबर बाबा. कशी काय तब्येत झुंबरची? झुंबरची तब्येत चांगली आहे, पण पैशाची अडचण आहे गड्या थोडीशी. कसं डॉक्टर पैशाशी इलाजच करत नाही म्हणते. पैसे काय करतो बा? माझ्यातनं बँकेमध्ये आता मला विमा भेटेल आहे 30,000 रुपये. ते घेऊन जाय बाबा. देतो मी. त्या जर काय मोतीराम त्या किती आहे?
माझं या 30-35 रूम आहे अकाउंटला पडेल आज गड्या. देतो मी बी. हा देतो काढून बा. घातला पोरा जीव वाचला पाहिजे. पैसे घ्यायचे काम नाही. मी आहे ना. मी देतो पैसे काय बांधाने. चला बरं मग झटकन पटकन चला बरं. हो चला पहिले झुंबरचा जीव महत्वाचा मग पोहते आसोलाचा काय तर चला दवाखान्यात चला. हो पैसा काय करतो म्हणा डॉक्टरल्या ही ना थैली घेऊन येतो पैशाची डायरेक्ट पुढे. या किती मोठ नोटा. फक्त जीव वाचला पाहिजे. झुमऱ्या जर मेला तर डॉक्टरचा जीव घेतला मी. पैसा किती घेतू लागलं पण जीव वाचला पाहिजे. हे गेल्या तटी गेल्या सांगू त्या डॉक्टरला काय आहे तर कसा आपल्या माणसा इलाज करत नाही तो कसा पैसे करून राहिला तटी गेल्यावर पोचा. शिवला बरा भेटला गड्या. मी तर घरीच येऊन राहिलो. त्या दिवशी आपलं जे काही झालं ते मला माफ कर बा. ते कसं गरम मध्ये बोलल्या गेलं. अरे मुंशीराम भाऊ आपल्याला काही राग नाही लोभही नाही बापा. अरे मी तर ताज्या भुललो ते तुम्ही बोलले ते. आता तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखे काय त्याच्यामध्ये. आता मला मोठा भाऊ बोललाच असता की नाही. जास्तच बोललो ना मी. जास्तच बोललो ना. खालचं बोललो मी का तुले. असं बोलायला नव्हतं पाहिजे मी. मला पोचता येऊन राहिला. तू होईनी म्हणे जा म्हणे शिवलालच्या घरी त्याला माफी मागा म्हणे बा. रागाला असेल म्हणे. शिवलाल डबल आपल्या कामात पोचतील नाही म्हणे. गावातलं काम आहे एकतं. मुंशीराम भाऊ अर्ध्या रात्री तुमच्यासाठी तयार आहे. हा शिवलाल हा लाईना भासारखा राजा मी. आता तुम्ही बोलले तर काय मला काही राग नाही द्यायचा काही नाही. टेन्शन ना घेऊ तुम्ही. काही माफी मागू नका बा. भाऊ हाल माफी मागत असते काय. माय बी चुकलं लेखाचं की ते एवढं बैकायलाच नव्हतं पाहिजे. माझी मनी मानशी काही नव्हतं बरं बा. तुम्ही काही राग मानू नका मुंशीराम भाऊ. पण तसं आता कसं होते ते असं भाऊ म्हटल्यानंतर मी आता तुमचा भाऊच की नाही. तरी बाजली मस्त समोरच्या खाजवली. जाऊ बा तो वावर आहे विशेष बंद करून टाकते. धुऱ्याचा मुऱ्याचा मुत्ती मार वृक्षातून काढून टाकली मी. हितभर जागा नाही बसली भांडणं करत. जाऊ दे नको त्याचा. आता मी तुम्हाला तेच म्हणतो जाऊ द्या बाबा. काही भांडणं करायला पुरत नाही. भांडणं करून कोणाचं काही भलं झालं नाही. जाऊ दे. अरे बापा रे हा देईदास कुकडे चालला बापा. सायकल आणि मायकल घेऊन बापा. बापा बापा देदासनं कुठून कधी बंदूक आणली रे बापा. खरी खोटी येले कशी बंदूक घेऊन चालला बाबा घरामध्ये. बापा गड्याचा तालच बदलला रे बा. अशी नव्हते जत्रीतली ते फुगे फोड्याची बंदूक ते आणि शिकड्यानं वानेर हाणले. तुम्हाला माहित आहे वावरात वानेराचा काव कसा आहे तर काय माहित बा. या गड्याचा तिथं या गड्यालाच माहित असते बापा. हा काय करीन काही सांगता येत नाही बाबा. सातवा अजिबाज आहे आपल्या गावातला हा गडी. कधी काही गुल्लरच वागवते कधी गोफनच आहे ना आता बंदूकच आहे. काय बा माणूस असेल तर असो बा. तू म्हणू नका बरं. हा देईदास पुरा 12 भेजायचा आहे बरं. याला राग लवकर येते. बोलणं याबरोबर जास्त. फक्त एवढं विचारा कारबा कुकडे चाललाय बंदूक घेऊन. जास्त बोललो की हा खका येते बरं. म्हणजे खकाच ते सांगा. मला माहित नाही जर हे जाईल की असा घुटण्यात दिमाग आहे याचा. नाही रूम नाही अरे तू. मला माहित आहे ते काही सांगायचं कामच नाही. जाऊ दे. का देवीदास शेठ कुकडे चालले वा. पाच तर बापा देवीदास भाऊ बंदूक बापा जलवा हा कुकडे चालले बापा. हा शिकार करता काय. अरे काय शिकार फिकार आमचे हातभर फाटेला ना. काय सांगा तुला शिकार. अरे वावरामध्ये तिकडे अस्वल आले ना मावा. अस्वल आले ना 10-15. आपल्या जंगलात अस्वल काही फेकू नको रे. काही फेकू नको. त्या चाला ना वावरामध्ये दाखवतो तुम्हाला अस्वल म्हणून ते बंदूक चालवली की नाही सरपंच आहे घरची. काल चालवली मला शो काय बंदूक वागवायचा. मला माहित आहे काय झुमऱ्या हल्ला गेला आणि झुमऱ्या दवाखान्यात भरती आहे ना. काय माहित आहे तुम्हाला अजून. वावरात येणं नाही. घरी मस्त संडाल झपा गाळलं. जंगलात काय तिथं माझं पानं चाला ना. अस्वल फास्वल सांगून राहिला बेदेदास. तू असा बगलीत दाबतो असल बगलीत. बंदूकचंही काम नाही. जाणले सारखं काम आहे हे बंदूक. अस्वल काय मोठा प्राणी आहे का लेखा. वाघ सिंह याच्याशी टक्कर घेतो मी. अस्वल फास्वल काय आहे बे. शिवल्या तुझ्या तोंडाच्या वाफा नको ग मुन बाबू. दिसलं कधी तर चिड्डी पिवडी करशील. पैदा भई थोडी होईल ना. पहिला जागा तुला कमी पडीन रे. वाफा नको गमत जाऊ ना. दाखवा आणि मला दाखवा कोणता आहे अस्वल कोणता डुक्कर आहे तर दाखवा. असं बगलीत नाही तर आपलं बगलीत तर मग म्हणता. शिवल्याचा जीव जाते वाटते. जास्तच फोम मध्ये येला गडी. बगलीत दाबतो म्हणते अस्वलाले. आमचा गडी शिवलाल का कमी आहे का. बगलीत दाबते अस्वलाल बगलीत. चला मग चला वावरात चला ना. बगलीत दाबा. चला लवकर माझ्यासोबत चला.
भरून देते. हा चला आपण का भेणार आहे का, चला. हो चाल चाल. का सरपंच देदासनं मारली वाटते राजे चाट. एवढा टाइम नाही लागत की माणसाला घरून आले, एवढा टाइम नाही लागत ना. नक्की घरी जाऊन झपला हवा काही फाटली त्याची हातभर. तुम्ही मला साहेब हो इकडे आपल्याला ठेवलं वावरा, तरी मी मी जातो म्हणून देदास बरोबर. मला माहित आहे ना, एकदा माणूस घरी गेला घरचाच होते, त्याची फाटली तो काही वावरामध्ये. आपण नाही जीव द्यायला तयार, आपला घेतात जीव अस्वल. मला तसंच वाटून आलं भाऊ, हा काही येत नाही देदास फेदास, हा गेला घरी येता राहिला झोपून. मराले कहो तुम्ही दोघं तिघ जण अटीसा द्या जीव. नाही नाही देदास का भिणारा माणूस आहे का? नाही नाही देदास येईलच माझा सरपंच. मित्र येईल असा सोडणार नाही वावरामध्ये एकट्याने. आणि जबान दिली ना, जबानचा पुरा पक्का आहे दगडी. येईनच पाहिजे तुम्ही. बंदूक घेऊन येतेस तो. आजी बंदूक आणते फंदूक आणते तो. मारली त्यानं चार, गेला तो घरी वशीन गरम झपेल घरी. मरा सायच्या तुम्ही असं लई यायच्या. आपल्याला एवढी थांबेल पूर चाला घरी आपण बी. का मरता का बा वावरामध्ये हे कार्य घेऊन राहिला अस्वल. बेकार आहे बरं हे. माहीत तर हातभर फाटली होती आता, त्या चड्डीत मुतलो मी डायरेक्ट. मला दिसता बरोबर. काय सांगा, चला घरी आपला मेळ नाही यासाठी. चालताय घरी, अटी थांबून काही फायदा नाही राजा. खरंच जीव जाईन बरं आपला. अटीसा जीव दिल्यापेक्षा चला घरी मुकट्यानं आपल्या निघून. काही घेण देण नाही, चला. बरं काय तुम्ही घरी चाला करून राहिले. घरी जाऊन काय वावरात याच लागेल ना आपल्याला. कामं तर करावंच लागतील वावरामध्ये. वखोरा डवरा निंदन आहे. आता लय घरी जाऊ आपण. पण मग हे पुढे कामं कसे करतात का? जमीन पडू देता काय? काय ना काही बंदोबस्त आजच बसावं लागते द्यायचा. त्या जमीन आपली पुढीत काय सांग कोटे. ती बरोबर आहे म्हणा, पण आता कसा टिसा फाटून राहिली ना बा. हे अस्वल आहे ना, पण जंगली जनावर आहे राजा. जीव घेईन ना आपला, त्यासाठी म्हणून राहिलो मी. हो बापा, ते वावर पोळीत पडले चालतात तिकडे पुण्या मुंबईत कंपनीत जो कामाले. पण काय जीव गेला तर काय करसाल? जीव घेतला या वाचवला तर काय करसाल? इनमिन तिघ जण आपण तिघ जण बच्चा रोग नाही आहे. एक दोन असतं तर चाललं असतं. पण ही गँगो जाईन उरी येईल 20-25ची. सरपंच जरा हा विचार करा तुम्ही. आता मी टेंबा दाखवल्यात गेले की ते पाहून आपल्याला आगीचा सहारा घेऊ आपण थांबू. तर लोक देदास येतेच बंदूक घेऊन आला तो की गावातले लोक बी आणि सोबत. आपल्याला असं एकाला एक होतो जातो सोबती. बरोबर नामदेव राहा, तुम्ही एवढं म्हणून आले तर थांबतो वा. माझी इच्छाच नाही आता थांबायची. मला घरचीच आठवण येऊन राहिली. घरीच जाण घरीच राहा, वावरात येऊच नाही बापा. काय जीव देता वावरामध्ये. ठेवा तुम्ही जराशी. येते देदास येते ना, टेन्शन नाही घेऊ. येते देदास. येऊ द्या बाप्पा, देदासले येऊ द्या. चला मित्र, हो धागा आपण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे जंगलात आले आता अस्वल. आता काय करा आम्हाला काही सुचून नाही राहिलं. तुम्ही कमेंट करून सांगा बा काय करा काही नाही, कसं काय करा, कसं काय टक्कर घ्या त्याच्याबरोबर अस्वलाबरोबर. मित्र आम्हाला कसं, आम्ही आता कन्फ्यूज, तर कसं थोडंफार सुचवा तुम्ही काय करा काय नाही. कमेंट्समध्ये कमेंट जास्त करा. मित्र आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवावर. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. व्हॉट्सअप टेलिग्रामवरती आपला व्हिडिओ शेअर करा. मित्र आपण उद्या व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब. शेतकऱ्याच्या अशा हालात ना, मी बी एक शेतकरी पुत्रा, शेतकऱ्याची तळमळ आहे म्हणून असा व्हिडिओ बनवत आहे. तर कसं जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. शेतकऱ्याचे हाल अपेष्टा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेले आहे. लयच परिस्थिती बिघड आहे मित्र, लयच. म्हणजे काय सांगावं तुम्हाला.